ओम शांती. आज आहे 20 फेब्रुवारी 2026ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्हाला कमाईचा खूप छंद असायला हवा, कारण या शिक्षणातच कमाई आहे. प्रश्न आहे, ज्ञानाशिवाय अशी कोणती आनंदाची गोष्टसुद्धा विघ्नरूप ठरते? उत्तर, साक्षात्कार होणे ही खरे तर आनंदाची गोष्ट, परंतु जर यथार्थ रूपामध्ये ज्ञान नसेल तर अधिकच गोंधळून जातात. समजा कोणाला बाबांचा साक्षात्कार झाला, पिंदूला बघितले तर त्यांना काय समजणार? ते तर अजूनच गोंधळून जातील. त्यामुळे ज्ञानाशिवाय साक्षात्काराचा काहीही फायदा नाही. यामध्ये अजूनच मायेची विघ्ने पडू लागतात. बऱ्याच जणांना तर साक्षात्काराचा उलटा नशा अर्थात अहंकार देखील चढतो. गीत आहे, तकदीर जगाकर आई हूँ. ओम शांती. गोड गोड रूहानी मुलांनी गाणे ऐकले, नवीन असणाऱ्यांनी देखील ऐकले, जुने असणाऱ्यांनी देखील ऐकले, कुमारांनी देखील ऐकले की ही पाठशाळा आहे. पाठशाळेमध्ये कोणते न कोणते भाग्य घडवले जाते. तिथे तर अनेक प्रकारचे भाग्य आहे. कोणी सर्जन बनण्याचे, कोणी बॅरिस्टर बनण्याचे भाग्य बनवतात. भाग्याला एम ऑब्जेक्ट म्हटले जाते. भाग्य बनणार नसेल तर पाठशाळेमध्ये कशासाठी शिकायचे? आता इथे मुले जाणतात की आपण सुद्धा भाग्य बनवून आलो आहोत. नवीन दुनियेसाठी आपले राज्य भाग्य घेण्यासाठी आलो आहोत. हा राजयोग आहेच नवीन दुनियेसाठी. ते शिक्षण आहे जुन्या दुनियेकरिता. त्या जुन्या दुनियेसाठी बॅरिस्टर, इंजिनियर, सर्जन इत्यादी बनतात. परंतु ते बनता बनता जुन्या दुनियेचा काळ आता फारच थोडा उरला आहे. ते तर नष्ट होणार आहे. ते भाग्य आहे या मृत्यू लोकासाठी अर्थात या जन्मासाठी. तुमचे हे शिक्षण आहे नवीन दुनियेसाठी. तुम्ही नवीन दुनियेसाठी भाग्य बनवून आला आहात. नवीन दुनियेमध्ये तुम्हाला राज्यभाग्य मिळेल. कोण शिकवतात? बेहदचे बाबा, ज्यांच्याकडूनच आपल्याला वारसा घ्यायचा आहे. जसे डॉक्टरकडून डॉक्टरीचा वारसा घेतात, तो तर झाला या जन्मासाठीचा वारसा. इथे एक तर वारसा मिळतो बाबांकडून आणि दुसरा वारसा मिळतो आपल्या शिक्षणाचा. अच्छा, मग जेव्हा मनुष्य वृद्ध होतात तेव्हा गुरुकडे जातात. काय मागतात? म्हणतात, आम्हाला शांतीधाममध्ये जाण्याची शिकवण द्या, आम्हाला सद्गती द्या, इथून काढून शांतीधामला घेऊन जा. आता इथेही लौकिक पित्याकडून वारसा मिळतो, टीचरकडूनही वारसा मिळतो, परंतु तो फक्त या जन्मासाठी. परंतु गुरुकडून काहीच मिळत नाही. टीचरकडून शिक्षण घेऊन काही ना काही वारसा प्राप्त करतात. कोणी टीचर बनतील, कोणी शिवणकामाचे टीचर बनतील, कारण आजीविका तर पाहिजे ना. पित्याचा वारसा मिळत असून देखील शिक्षण घेतात की आपणही आपली कमाई करावी. गुरुकडून तर कोणतीही कमाई होत नाही. हो, काही जण गीता इत्यादीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून मग गीतेवर भाषण इत्यादी करतात. हे सर्व आहे अल्पकालीन सुखासाठी. आता तर या मृत्यू लोकमध्ये फार थोडा काळ बाकी आहे. जुनी दुनिया नष्ट होणार आहे. तुम्ही जाणता की आपण नवीन दुनियेतील भाग्य बनविण्याकरिता आलो आहोत. ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे. पित्याची किंवा आपली स्वतःची मालमत्तासुद्धा भस्म होऊन जाईल. मग पुन्हा हात रिकामे होतील. आता तर कमाई केली पाहिजे नवीन दुनियेसाठी. जुन्या दुनियेतील मनुष्य काही अशी कमाई करून देऊ शकणार नाहीत. नवीन दुनियेसाठीची कमाई करून देणारे आहेत शिवबाबा. इथे तुम्ही आपले नवीन दुनियेसाठीचे भाग्य बनविण्याकरिता आला आहात. ते बाबाच तुमचे पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत आणि गुरु देखील आहेत. आणि ते येतात देखील संगम युगावर. भविष्यासाठी कमाई करायला शिकवतात. आता या जुन्या दुनियेमध्ये फार थोडे दिवस बाकी आहेत. या दुनियेतील मनुष्य हे जाणत नाहीत. ते म्हणतील, नवीन दुनिया पुन्हा कधी येणार?
हे तर थापा मारणारे आहेत असे समजणारे सुद्धा बरेच आहेत. वडील म्हणतील नवीन दुनिया स्थापन होत आहे आणि मुलगा म्हणेल या थापा आहेत. तुम्ही मुले जाणता की नवीन दुनियेकरिता हे आमचे पिता, टीचर आणि सद्गुरू आहेत. बाबा येतातच शांतीधाम सुखधाममध्ये घेऊन जाण्याकरिता. जर कोणी भाग्य बनवत नाही तर याचा अर्थ ते काहीच समजत नाहीत. एकाच घरामध्ये पत्नी शिकते, पती शिकणार नाही. मुले शिकतील, आईवडील शिकणार नाहीत, असे चालूच असते. सुरुवातीला कुटुंबच्या कुटुंब आली, परंतु मायेची वादळे लागल्यावर आश्चर्यवत सुनंती कथनती बाबांना सोडून निघून गेले. गायले देखील आहे, आश्चर्यवत सुनंती बाबांचे बनतील, शिक्षण घेतील. तरीही हाय चमत्कारिक ड्रामाची. बाप स्वतः म्हणतात हाय ड्रामा, हाय माया. ड्रामाचीच गोष्ट झाली ना. पती पत्नी एकमेकांना डायव्होर्स अर्थात सोडचिठ्ठी देतात. मुले पित्याला सोडचिठ्ठी देतात. इथे तर तसे नाही आहे. इथे काही कोणी बाबांना सोडचिठ्ठी देऊ शकत नाहीत. बाबा तर आलेच आहेत मुलांना खरी कमाई करून देण्यासाठी. बाबा थोडेच कोणाला खड्ड्यात टाकतील. बाबा तर आहेतच पतित पावन, दयाळू. बाप येऊन दुःखातून लिबरेट करतात आणि गाईड बनून सोबत घेऊन जाणारे आहेत. असा कोणताही लौकिक गुरु म्हणणार नाही की मी तुम्हाला सोबत घेऊन जाईन. असा गुरु कधी पाहिला आहे का? कधी ऐकला आहे का? गुरु लोकांना तुम्ही विचारा. तुमचे इतके जे फॉलोअर्स आहेत, तर तुम्ही जेव्हा शरीर सोडून जाल तेव्हा या फॉलोअर्सना देखील सोबत घेऊन जाणार काय? असे तर कधी कोणीही म्हणणार नाही की मी माझ्या फॉलोअर्सना सोबत घेऊन जाईन. असे तर होऊच शकत नाही. कधी कोणीही असे म्हणू शकणार नाही की मी तुम्हा सर्वांना निर्वाणधाम अथवा मुक्तिधाममध्ये घेऊन जाईन. असा कोणी प्रश्न विचारू देखील शकणार नाही की आम्हाला तुम्ही सोबत घेऊन जाल का? शास्त्रांमध्ये आहे, भगवानुवाच मी तुम्हाला घेऊन जाईन. मच्छरांसदृश्य सर्व आत्मे जातात. सतयुगामध्ये तर मनुष्य फार थोडे असतात. कलियुगामध्ये मात्र करोडोंनी मनुष्य आहेत. शरीर सोडून फक्त आत्मे आपला हिशोब चुकता करून निघून जातील. टाळायचे तर नक्कीच आहे. इतके मनुष्य राहू शकणार नाहीत. तुम्ही मुले चांगल्या रीतीने जाणता. आता आपल्याला घरी जायचे आहे. हे शरीर तर सोडायचे आहे. आपमुळे मर गई दुनिया, अर्थात आपण मेलो की आपल्यासाठी ही दुनिया संपली. स्वतःला फक्त आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. हा जुना चोला अर्थात देह तर सोडायचा आहे. ही दुनिया देखील जुनी आहे. जसे जुन्या घरात बसलेलो असताना समोर नवीन घर तयार होत असते तेव्हा समजतो ना की हे आपल्यासाठी बनत आहे. बुद्धी आपोआप नव्या घराकडे जाईल. यामध्ये हे बनवा, ते करा असे विचार चालतील. जुन्या घराबद्दलचे सारे ममत्व संपून नवीन घरामध्ये मन गुंतते. ही झाली हदची गोष्ट. ही आहे बेहदच्या दुनियेची गोष्ट. जुन्या दुनियेतून ममत्व काढून टाकायचे आहे आणि नवीन दुनियेमध्ये लावायचे आहे. जाणता ही जुनी दुनिया तर नष्ट होणार आहे. नवीन दुनिया आहे स्वर्ग. त्यामध्ये आपण राज्यपद प्राप्त करतो. जितके योगामध्ये राहाल, ज्ञानाची धारणा कराल, इतरांना समजावून सांगाल, तितका आनंदाचा पारा चढेल. ही फार मोठी परीक्षा आहे. आपण स्वर्गाचा 21 जन्मांसाठी वारसा प्राप्त करत आहोत. श्रीमंत बनणे तर चांगले आहे ना. दीर्घ आयुष्य मिळाले तर चांगलेच आहे ना. सृष्टीचक्राची आठवण कराल. जितके जे आप समान बनवतील तितका फायदा आहे. राजा बनायचे असेल तर प्रजा देखील बनवायची आहे. प्रदर्शनीमध्ये इतके लोक येतात. ती सर्व प्रजा बनत जाईल, कारण या अविनाशी ज्ञानाचा विनाश तर होत नाही. बुद्धीमध्ये येईल. पवित्र बनून पवित्र दुनियेचा मालक बनायचे आहे. जास्त पुरुषार्थ कराल तर प्रजेमध्ये उच्च पद मिळवाल, नाही तर कमी दर्जाची प्रजा बनाल. नंबरवार तर असतात ना. रामराज्याची स्थापना होत आहे.
रावण राज्याचा विनाश होईल. सतयुगामध्ये तर असणार देवता. बाबांनी समजावून सांगितले आहे, आठवडीच्या यात्रेद्वारे तुम्ही सतोप्रधान दुनियेचे मालक बनाल. मालक असाल तर राजा. प्रजा सर्व असतात. प्रजा देखील म्हणेल, आमचा भारत सर्वात महान आहे. खरोखर भारत खूप महान होता, आता थोडाच आहे. होता जरूर, आता तर अगदीच गरीब झाला आहे. प्राचीन भारत सर्वात श्रीमंत होता. तुम्ही जाणता बरोबर, आपण भारतवासी सर्वात उच्च देवी देवता कुळाचे होतो. दुसऱ्या कोणालाही देवता म्हटले जात नाही. आता तुम्ही मुली हे शिकत आहात, मग इतरांनाही समजावून सांगायचे आहे. लोकांना ज्ञान समजावून सांगायचे तर आहे ना. तुमच्याकडे चित्रे देखील आहेत, तुम्ही सिद्ध करून सांगू शकता. यांनी हे पद कसे मिळवले, तिथी तारखेसहित तुम्ही सिद्ध करू शकता. आता पुन्हा हे पद अर्थात लक्ष्मीनारायणाचे पद शिवबाबांकडून प्राप्त करत आहोत. त्यांचे चित्र देखील आहे. शिव आहेत परमपिता परमात्मा. बाबा म्हणतात, ब्रह्माद्वारे तुम्हाला योग बलाने 21 जन्मांचा वारसा मिळतो. सूर्यवंशी देवी देवता विष्णुपुरीचे तुम्ही मालक बनू शकता. शिवबाबा दादा ब्रह्माद्वारे हा वारसा देत आहेत. सर्वात आधी यांची अर्थात ब्रह्माबाबांची आत्मा ऐकते, आत्माच धारण करते. मुख्य गोष्ट तर हीच आहे. चित्र तर शिवाचे दाखवतात. हे चित्र परमपिता परमात्मा शिवाचे आहे. ब्रह्मा विष्णू शंकर आहेत सूक्ष्मवतनचे देवता. प्रजापिता ब्रह्मा तर जरूर इथे पाहिजेत. प्रजापिता ब्रह्माची मुले ब्रह्मा कुमार कुमारी असंख्य आहेत. जोपर्यंत ब्रह्माची मुले बनत नाहीत तोपर्यंत ब्राह्मण बनणार नाहीत. आणि ब्राह्मण बनत नाही तर शिवबाबांकडून वारसा कसा घेणार. गर्भातून जन्म तर होऊ शकत नाही. गायले देखील जाते मुखवंशावली. तुम्ही म्हणाल, आम्ही प्रजापिता ब्रह्माची मुखवंशावली आहोत. ते अर्थात दुनियेतील लोक गुरूंचे फॉलोअर्स असतात. इथे तुम्ही एकालाच पिता टीचर सद्गुरू म्हणता. तेही यांना अर्थात ब्रह्माबाबांना म्हणत नाही तर शिवबाबांना म्हणता. ते निराकार शिवबाबा ज्ञानाचा सागर देखील आहेत. सृष्टीच्या आदी मध्य अंताचे ज्ञान देतात. टीचर देखील तेच निराकार आहेत, जे साकारद्वारे ज्ञान ऐकवतात. आत्माच बोलते. आत्मा म्हणते, माझ्या शरीराला त्रास देऊ नका. आत्मा दुःखी होते तेव्हा तिला स्पष्टीकरण दिले जाते, जेव्हा की विनाश समोर उभा आहे. पारलौकिक बाबा येतातच अंताला सर्वांना परत घेऊन जाण्यासाठी. बाकी जे काही आहे ते सर्व नष्ट होणार आहे. याला म्हटले जाते मृत्यूलोक. स्वर्ग तर इथेच पृथ्वीवर असतो. दिलवाडा मंदिर बनलेले आहे. खाली तपस्या करत आहेत, वर स्वर्ग आहे. नाहीतर स्वर्ग कुठे दाखवणार. तर देवतांची चित्रे दाखवली आहेत. ते देखील असणार तर इथेच ना. समजावून सांगण्याची खूप चांगली युक्ती पाहिजे. मंदिरांमध्ये जाऊन समजावून सांगितले पाहिजे. हे शिवबाबांचे यादगार आहे, जे शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. वास्तविक शिव तर आहेत बिंदू, परंतु बिंदूची पूजा कशी करणार, फळे फुले कशी अर्पण करणार, म्हणून मोठे रूप बनवले आहे. इतका मोठा कोणी असू शकत नाही. गायले देखील जाते, भ्रुकुटी के बीच चमकता है अजब सितारा. ते अर्थात शिवबाबा आहेत देखील अत्यंत सूक्ष्म बिंदू आहेत. मोठी वस्तू असती तर विज्ञानवाल्यांनी लगेच तिला पकडले असते. ते ना इतके हजारो सूर्यांपेक्षा तेजस्वी आहेत तसे काहीच नाही. काही भक्त लोक देखील येतात ना, ते म्हणतात आम्हाला हा चेहरा दिसतो. बाबा समजतात की त्यांना परमपिता परमात्म्याचा पूर्ण परिचय मिळालेला नाही आहे. अजूनही त्यांचे भाग्य उजळलेले नाही आहे. जोपर्यंत बाबांना जाणत नाहीत, हे समजत नाहीत की आपली आत्मा बिंदू समान आहे. शिवबाबा देखील बिंदू आहेत, त्यांची आठवण करायची आहे. असे समजून जेव्हा आठवण करतील तेव्हा विकर्म विनाश होतील. बाकी हे दिसते, असे दिसते, तसे दिसते, याला मग मायेचे विघ्न म्हटले जाते. तुम्ही मुले तर आता आनंदाने म्हणता,
आम्हाला बाबा मिळाले आहेत. मनुष्य तर श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला की खूप आनंदाने नाच इत्यादी करतात, परंतु त्याने काही सद्गती होत नाही. असा साक्षात्कार तर आपोआपच होतो. जर चांगल्या रीतीने अभ्यास केला नाहीत तर प्रजेमध्ये निघून जाल. साक्षात्काराचा देखील काहीतरी फायदा तर मिळाला पाहिजे ना. भक्ती मार्गामध्ये खूप मेहनत करतात तेव्हा साक्षात्कार होतो. इथे थोडी जरी मेहनत केली तरी साक्षात्कार होतो, परंतु त्यातून फायदा काहीच होत नाही. श्रीकृष्ण पुरीमध्ये जाऊन साधारण प्रजा इत्यादी बनतील. आता तुम्ही मुले जाणता, शिवबाबा आपल्याला हे ज्ञान ऐकवत आहेत. बाबांचा आदेश आहे, पवित्र जरूर बनायचे आहे. परंतु काही जण पवित्र सुद्धा राहू शकत नाहीत. कधीकधी पतितसुद्धा इथे लपून येतात. ते आपलेच नुकसान करतात, स्वतःलाच फसवतात. बाबांना फसवण्याचा प्रश्नच नाही. बाबांना फसवून काही पैसे कमवायचे आहेत का? शिवबाबांच्या श्रीमतावर कायद्यानुसार चालत नाहीत तर काय हाल होतील? समजले जाईल की त्यांच्या भाग्यामध्येच नाही आहे. स्वतः शिकत नाहीत आणि अजूनच इतरांना दुःख देत राहतील. एकतर खूपच सजा भोगाव्या लागतील आणि दुसरे म्हणजे पदही भ्रष्ट होईल. कायद्याविरुद्ध कोणतेही काम करता कामा नये. बाबा तर सांगतील ना की तुमचे वर्तन ठीक नाही आहे. बाबा तर कमाई करण्याचा मार्ग सांगतात. मग कोणी करतो की नाही ते त्यांचे नशीब. सजा भोगून शेवटी परत शांतीधामला तर जायचेच आहे. पदभ्रष्ट होईल, काहीच मिळणार नाही. येतात तर पुष्कळ, परंतु इथे तर बाबांकडून वारसा घेण्याची गोष्ट आहे. मुले म्हणतात, बाबा आम्ही तर स्वर्गाचे सूर्यवंशी राज्यपद मिळवणार. राजयोग आहे ना. स्टुडंट स्कॉलरशिप देखील घेतात ना. पास होणाऱ्यांना स्कॉलरशिप मिळते. ही माळा त्यांची बनलेली आहे, ज्यांनी स्कॉलरशिप घेतली आहे. जो जितका जसा पास होईल तशी तशी स्कॉलरशिप मिळेल. ही माळा बनलेली आहे. स्कॉलरशिप घेणाऱ्यांची वृद्धी होत होत हजारो होतील. राजाई पद म्हणजेच स्कॉलरशिप आहे. जे चांगल्या रीतीने शिकतात ते गुप्त राहू शकत नाहीत. बरेच नवीन असणारे सुद्धा जुन्या स्टुडंटपेक्षा पुढे निघून जातील. जसे बघा, कितीतरी मुली येतात आणि म्हणतात, मला हे शिक्षण तर फार आवडते. मी प्रतिज्ञा करते की हा लौकिक शिक्षणाचा कोर्स पूर्ण करून मग या शिक्षणाला लागेन. माझे जीवन हिऱ्यासारखे बनवेन. मी आपली खरी कमाई करून 21 जन्मांसाठी वारसा घेईन. किती आनंद होत आहे. जाणतात, हा वारसा आता घेतला नाही तर पुन्हा कधीच घेऊ शकणार नाही. शिक्षणाची आवड असते ना. काहींना तर समजून घेण्याची जरासुद्धा आवड नाही आहे. जुने असणाऱ्यांनाही इतकी आवड नाही आहे जितकी नवीन असणाऱ्यांना आहे. वंडर आहे ना. म्हणतील, ड्रामा अनुसार भाग्यामध्ये नसेल तर भगवान तरी काय करणार. टीचर तर शिकवतातच. अच्छा. गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, आपल्यातील कमजोरींना लपवणे हे देखील स्वतःला फसवणे आहे. त्यामुळे कधीही स्वतःची फसवणूक करायची नाही. दुसरा पॉइंट आहे, आपले श्रेष्ठ भाग्य बनविण्याकरिता कोणतेही काम कायद्याच्या विरुद्ध करायचे नाही. शिक्षणाची आवड ठेवायची आहे. आप समान बनविण्याची सेवा करायची आहे. आजचे वरदान. अमृत वेलेची मदत किंवा श्रीमताच्या पालनेद्वारे स्मृतीला समर्थवान बनविणारे स्मृती स्वरूप भव. अमृत वेलेची मदत किंवा श्रीमताच्या पालनेद्वारे स्मृतीला समर्थवान बनविणारे स्मृती स्वरूप भव. स्पष्टीकरण आहे, आपल्या स्मृतीला समर्थवान बनवायचे असेल किंवा स्वतः स्मृती स्वरूप बनायचे असेल तर अमृत वेलेच्या समयाच्या महत्त्वाला ओळखा. जसे श्रीमत आहे त्यानुसार वेळेला ओळखून समयानुसार चाला तर सर्व प्राप्ती सहज करू शकाल आणि मेहनतीपासून सुटाल.
अमृत वेळेच्या महत्त्वाला समजून चालल्याने प्रत्येक कर्म महत्त्वानुसार होईल. त्यावेळी विशेष सायलेन्स असतो, त्यामुळे सहजच स्मृतीला समर्थवान अर्थात शक्तिशाली बनवू शकता. स्लोगन आहे, आठवण आणि निस्वार्थ सेवेद्वारे मायाजीत बनणारेच सदा विजयी आहेत. आठवण आणि निस्वार्थ सेवेद्वारे मायाजीत बनणारेच सदा विजयी आहेत. हे अव्यक्त इशारे एकता आणि विश्वासाच्या विशेषतेद्वारे सफलता संपन्न बना. संघटित रूपामध्ये तुम्हा ब्राह्मण मुलांची आपसातील संपर्काची भाषा अव्यक्त भावाची असली पाहिजे. जसे फरिश्ते किंवा आत्मे आत्म्यांशी बोलत आहेत. यासाठी कोणाविषयी ऐकलेल्या चुकीला संकल्पामध्ये सुद्धा ना स्वतः स्वीकार करायचे आणि ना इतरांना करवायचे आहे. अशी जेव्हा स्थिती होईल तेव्हाच बाबांची जी शुभ कामना आहे एकमत संघटनची ती प्रॅक्टिकलमध्ये होईल आणि तुमच्याद्वारे बाबांची प्रत्यक्षता होईल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.